मात्र आपण पाहिलं तर मुलेखंड संघाचा शुभम मात्रेला परतावा लागेल खेळाडू कक्षाचा बल. डीजे सँडी एक विकेट्स मात्र गमवला. रनआउट स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची धावसंख्या तब्बल 6 या आकड्यावरती. आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे गुणलेखक रोहित खारकोपर आणि प्रणयजी मात्रे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल पिंटू. पिंटू जाईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहायला पेठाली संघाच्या वतीनं प्रथमेश केनी. फटका मात्र इथे चांगला सजवला. क्षेत्ररक्षक नाथ इथे झेल पकडण्याचा प्रयत्न होता. ड्रॉप झाली. 2 धावसंख्या कंप्लीट होतील आणि या 2 धाबीच्या साह्याने आता मुडेकड संघाची धावसंख्या एक बाद तब्बल 8 या आकड्यावरती. प्रणय कोळी आणि मात्र पिंटू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मुलेखंड संघाच्या वतीनं पाहायला मिळेलं. षटक क्रमांक पहिलं फेकताना प्रथमेश केनी. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. यष्टीच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट निर्धाव चेंडू. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर सन्माननीय रुपेश दादा पाटील उलवे आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक होते आमचे साहेब. या पण रुपेश दादाचं देखील बराच प्रेम आमच्या या मयूरदादांवरती आणि त्यांचं मात्र सहर्ष स्वागत. एक धावसंख्या कंप्लीट. एका धावेच्या सहाय्याने संघ पुढे जाईल. 1 ओव्हर होईल कंप्लीट आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या 1 बाद 9 या आकड्यावरती. सुखाने नांदत होती प्रजा, कारण रयतेच्या शिखरावरती बसला होता एकमेव राजा. शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. माझ्या राजाला त्रिवार बाणाचा मुजरा. आपण पाहू शकाल मयूरदादा मात्रे यांचं प्रेम आणि प्रेमापोटी अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 1 ओव्हर कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात 9 धावसंख्या. षटक क्रमांक 2 गोलंदाज ऋतिक केनीचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू फरार. सीमारेषा पार चौकार. जय शिवराय. आपण पाहिलं तर लाजवाब फटका पाहायला मिळाला. त्यानंतर 13 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती फटका सजवला फलंदाज प्रणय कोळीच्या बॅट मधून. आताचा चेंडू पाहू शकाल. फायनली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. चेंडू पकडी पर्यंत इथे दुसरी धाव देखील होईल कंप्लीट आणि या 2 धावेच्या सहाय्याने मुलेखंड संघाची धावसंख्या तर 1 रन शॉट पंचांचा इशारा येतोय आमच्या आणि एकच धाव असेल तर एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 1 बाद 14 धावसंख्या. मुलेखंड संघाला मात्र फलंदाजी वाट्याला आली. टॉस जिंकली पेठाली टीमने. क्षेत्ररक्षक निवडला गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक केनी. आताचा चेंडू पाहू शकाल. कव्हरच्या रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक जातील. चेंडूला जज करतील. पैकी पर्यंत 2 धावसंख्या होतील कंप्लीट आणि या 2 धावेच्या सहाय्याने मुलेखंड टीमची धावसंख्या 1 बाद 16 या आकड्यावरती. तर 15 मिनिटांची कालावधी असेल. त्या 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक कंप्लीट करायची विनंती असेल पंचांना देखील आणि खेळाडूंना देखील की आपल्याला टाइम इज अलर्ट. मनोज विनंती नाही, हा नियमच आहे मनोज. इथं विनंती नाही, फक्त हे नियम पहिल्या दिवसा रात्रीपासून आपण आहे की 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत तर तुमचा एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आत घेतला जाईल. हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे.
तो प्रत्येक संघाने आम्ही पहिल्या रात्रीपासून सांगत आहोत, आपण ऐकला असाल, तो नियम फॉलो करायचा आहे. आणि दुसरा नियम म्हणजे की जो संघ जास्त धावा काढेल 10च्या लॉटमध्ये त्या संघाला बाय आहे. मनोज. तर नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाला फॉलो करावा लागेल. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक मात्र दुसरा प्रणय कोळी आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 2 बाद 16 या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आदर्श मांडलकर जाईल चौथ्या क्रमांकावरती आपल्याला फलंदाज आणि त्याच्या साथीला पिंटू. आदर्श मांडलकर पिंटू असं मात्र 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट्स गमावलेत सामोरी टीम्स मुलेकंठ संघाने. आणि गोलंदाज ऋतिक केनी आपल्या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. डावखुरी हाताचा फलंदाज आदर्श मांडलकर आपल्याला पाहायला मिळेल मुलेखंड टीमच्या वतीनं. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू फेकला. यष्टीरक्षकाने चेंडूला कलेक्शन केला. डॉट चेंडू जातोय. डॉट चेंडू हवे आहेत पेठाली टीम्सला. आपण जर विचार केला, पेठाली एका साईडला उरण विभागातील मुलेखंड आणि तलोजा विभागातील हा पेठाली टीम्स आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक केनी. गोळाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू ब्रह्मास्त्र. गोलंदाजच्या स्वतःच्या फॉलोमध्ये ते चेंडू 2 ओव्हर होतील कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मुलेखंड टीमची धावसंख्या 2 बाद 16 या आकड्यावरती. सुरुवात झाली तेव्हा देखील चौकाराडे, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाची देखील चौकाराडेने, तिसऱ्या षटक फेकताना हेमंत केनी च्या षटकातील मध्ये देखील पहिला चेंडू मात्र इथे चौकाराडे सुरुवात झाली. फटका पसलाय. स्केरलेकच्या रीजन मध्ये झेल टिपला जाईल. विकेट क्रमांक 3 पिंटू कुंभारला देखील परतावा लागेल खेळाडू कक्षाजवळ. तर दैवेश केनी यांनी झेल टिपला स्केरलेकच्या रीजन मध्ये. संघाची धावसंख्या पाहू शकाल तब्बल 20 या आकड्यावरती. 3 फलंदाज मात्र गमावलेत मुलेखंड संघाने. नवीन फलंदाज आदित्य कोळी. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहिला इनाईट नंबर 5 आदित्य कोळी. 20 धावसंख्या आल्यात. पेठाली संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडला. आपण जर विचार केला तर प्रथमेश कोहलीचा संघ मात्र VRCC गणेशपुरी हा संघ मात्र आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना मात्र विजय संपादित केला. दुसरा सामना आपण पाहिला तर ओढापूर वहाळ संघाने आणि तिसरी ही लढत असेल. आणि याच लॉट मधून आपण कालच्या दिवसामध्ये कोण संघ देखील पाहू शकला. आताचा चेंडू टॅप पद्धतीने खेळला जातोय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेल. उचली फेकीपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 2 धावेच्या सहाय्याने मुलेखंड टीमची धावसंख्या 3 बाद 22 या आकड्यावरती. 3 विकेट लॉस 22 रन्स आपल्याला पाहायला मिळत जातात. षटक क्रमांक 3 फेकताना गोलंदाज पेठाली संघाच्या वतीने हेमंत केनी आणि सामोरे फलंदाज पाहिला तर आदित्य कोळी.
हेमंत केनीचा हा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडूला उचली पेकीपर्यंत एकदा कंप्लीट होतोय आणि एका धावेवर फलंदाज हेमंत कोहली थांबलाय आणि एका धावेच्या मदतीने मुलेखंड टीमची धावसंख्या 3 बाद 23 या आकड्यावरती पाहायला मिळायला जातोय. 3 विकेट लॉस 23 रन्स आपल्याला पाहायला मिळायला जातोय. डावखोऱ्याचा फलंदाज आदर्श क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातो. डावखोऱ्याचा फलंदाज येतो आदर्श. गोलंदाज हेमंत केणी षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा चेंडू स्लोवर पद्धतीचा पद्धतीनं मारा केला. फलंदाज देखील नाराज झाला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. डॉट निर्धाव चेंडू जातोय. याच दरम्यान सर्वेश घरत आणि कुणाल पाटील यांचं या व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं स्वागत आहे. आणि मनोज ज्याने आता जे षटक हाटललंय ते हेमंत केनी पेठालीचा एक जुना जाणता अतिशय अनुभवी असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या पाठीमागे बऱ्याच वर्षाचा दानगा अनुभव आणि काय त्यांनी गोलंदाजी केली आहे. हेमंत केनी. ओटू मनोज. नक्कीच आपण पाहिलं तर आपल्या ओलिव्हियर विभागामध्ये किरणदादा अनेक स्पर्धेमध्ये आणि अनेक खेळाडूंची त्यांच्यापर्यंत ओळख आणि हेमंत हे मात्र जुने जाणते असे खेळाडू आपल्याला नक्कीच माहिती मिळाली. चांगलं षटक क्रमांक 4 पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला तर मोहा एंडच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अक्षय केनीला पाहू शकाल. 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जाते मुलेखंड टीमची. 3 विकेट्स गमावलेत. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय केनी पेठाल टीमच्या वतीनं. स्लोवर पद्धतीचा मारा. इथे फलंदाज मात्र इथे बीट होतोय, नाराज होतोय. काहीतरी करावे लागेल या चेंडूवरती. आपल्याला धावसंख्या जमवावे लागतील कारण सामोरे संघ बलाढ्य संघ आहे पेठाली. या पेठाली टीम समोर एक चांगला टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज अक्षय केनीचा चेंडू पाहू शकाल. चांगला फटका सजवलाय. चेंडू उचली पैकीपर्यंत एकदा होईल कंप्लीट आणि एका धावेच्या साह्याने मुलेखंड टीमची धावसंख्या 3 बाद तब्बल 25 या आकड्यावरती. चौथ्या षटकातील रोहित जर आपण विचार केला तर 3 चेंडू फेकलेत आणि अद्याप या पहिल्या सत्रातील 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडूवरती आता धावसंख्या जमवावी लागतील. फार कमी धावसंख्या आल्यात मुलेखंड टीमच्या वाटेला. विचार केला तर 3 विकेट्स गमावलेत आणि 25 धावसंख्या. गोलंदाज अक्षय केनीला पाहू शकाल. समोर फलंदाज डावखोऱ्याचा फलंदाज आदर्श डावखोऱ्याचा फलंदाज खेळताना आपण पाहू शकाल. लॉप करण्याचा प्रयत्न फसला. 5वा चेंडू मात्र डॉट खेळतोय रोहित. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती दिली जाते. 5 चेंडू डॉट खेळलाय आदर्श आणि आदित्य अशी जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत जातोय. षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने फलंदाज केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. उचली पैकीपर्यंत एक होईल धाव कंप्लीट आणि एका धावेच्या साह्याने 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळेल मुलेखंड टीमची 3 बाद. चौथ्या ओव्हर मधला आपण पाहिला तर अक्षय केनीचा मात्र चांगला षटक पाहायला मिळाला. 26 धावसंख्या आल्यात आणि या चौथ्या षटकातील अंतिमची लास्ट डिलिव्हरी. सामोरे फलंदाज आदित्य कोळी. मुलेखंड टीमला आता प्रयत्न करावे लागतील कारण स्कोर फार कमी इथे बनलाय पण तो बनवावा लागेल. फटका मात्र फसलाय. स्वतः गोलंदाज येतोय. गोलंदाजच्या फॉलोमध्ये येईल झेल आणि विकेट क्रमांक 4 आदित्य कोहलीला परतावा लागेल. खेळाडू कक्षाचा बाल.
ग्रुप ग्रामपंचायत वहाल सरपंच तैमूर पाटील यांना देखील विनंती आहे, या मंचावरती आपलं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. तसेच आर जी पाटील यांना देखील विनंती आहे की या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तसेच आमचे राजाराम पाटील काका इथे आलेले आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. मिहिरा स्पोर्ट आयोजित ट्रॉफी 2021 आई गावदेवी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खरोखरच एक मान्यवर उपस्थित झालेत. चला या पण तैमूर दादा पाटील आपला देखील सन्मान केला जाईल. तैमूर दादा पाटील या पण इथे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तर माजी ग्रुप ग्रामपंचायत वहाल सरपंच सन्माननीय तैमूर दादा पाटील यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि तर सन्मान चिन्ह देऊन मात्र आमचे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वहाल तैमूरदादा पाटील यांचा मात्र शुभ सन्मान. तर पुढचा सन्मान इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर माननीय शत्रुघ्न रणावरे सरांना देखील विनंती आहे, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. राजाराम पाटील साहेबांना देखील विनंती करतो, आपला देखील शुभ सन्मान. या राजाराम पाटील. राजाराम पाटील यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करताना आपण पाहू शकाल. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान. राजाराम पाटील यांचा देखील शुभ सन्मान. याच दरम्यान सन्मान झाला व्यासपीठावरती जर आपण बघितलं, रुपेश शेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल, ज्यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगसाठी सतत 2 वर्ष सातत्याने क्रिस्टलची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली, लोकनेते दिबा पाटील साहेबांचे जे प्रतिमा असणारी जी ट्रॉफी अगदी 20 किलोच्या वरती असणारी ट्रॉफी त्यांनी आम्हाला पनवेल प्रीमियर 2 वर्ष दिली, त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच किरणदादा इथे विवेक कडूचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या विवेक कडू इथे आपण पाहिलं तर कोंडेवाल गावचा आपण पाहू शकाल. 48 समाधान वास्कर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. समाधान वास्कर या आपण देखील आपला देखील शुभ सन्मान. खरोखरच एक चांगला खेळाडू कोंडेवाल गावचा. तो यहाँ से जो टारगेट है चेसिंग करना है, 27 रनों का पीछा करना था 24 गेंदों में. उसे पहले गेंद के ऊपर चौवा और ये सिंगल आता हुआ पेठाली की तरफ से प्रथमेश केनी और ऋतिक केनी, ये ओपनिंग बल्लेबाज. गेंदबाजी कमान हर्षल गावंट. लेफ्टी गेंदबाज यहां से बेहतरीन शॉट, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को खोद के निकाला. 4 रन. चौवे के साथ टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. लो स्कोरिंग वाला मुकाबला है. आज लगता है कि शायद 2 बजे से पहले मुकाबले समाप्त हो जाएंगे, क्योंकि टाइम देखिए 3 मिनट पर मैच शुरू हुई थी. इस वजह से मुकाबले परफेक्ट टाइमिंग पर शुरू होते हुए. एक और बेहतरीन शॉट, लेकिन वहां पर लॉफ किया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में से फील्डर वहां पर आते हुए सिर्फ एक आता हुआ सिंगल से टोटल आगे जाएगा. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज हर्षल गावन. बुलेकन की तरफ से देखा जाए तो बल्लेबाजी उतनी अच्छी हुई नहीं, क्योंकि यहां पर देखा जाए टारगेट तकरीबन 35-40 होना चाहिए था, लेकिन 27 का लो स्कोरिंग टारगेट यहां पर. ओ व्हाट अ टाइमिंग. बल्लेबाज प्रथमेश केनी के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन चौवा फाइनले के ऊपर से. के कप्तान और कानोबा कुंडेवाल के कप्तान मैच फिनिश होने से पहले टॉस के लिए यहां पर आना है.
आप यहां पर अगर नहीं आते तो 2 रन की पेनल्टी मिल सकती है, क्योंकि कल भादवर टीम को पेनल्टी दी गई थी। ऐसे में सभी टीमों के लिए रूल्स जो नियम बनाए गए वो फॉलो करने होंगे। मैच अगर फिनिश होती है सिर्फ 2 या 3 मिनट हम या 5 मिनट रुक जाएंगे, उसके बाद आपको पेनल्टी लेनी ही पड़ेगी। गावदेवी गावठान और कुंडेवाल के कप्तान जो पहले आएगा वो यहाँ पर समाधान वास्कर है, तो गावठान के कप्तान नहीं आएंगे मैच फिनिश से पहले तो पेनल्टी 2 रन की तो भाई मिल जाएगी 101%। 2 मिनट रुकेंगे मैच होने के बाद, चलिए थोड़ा और समय देंगे 2 या 3 मिनट या फिर 5 मिनट, लेकिन उसके बाद रुकेंगे नहीं, डायरेक्ट पेनल्टी मिल सकती है, क्योंकि हमने कल भादवड़ को भी यहाँ पे पेनलाइज किया है 2 रन से पेनल्टी से। और टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 18 रन, सिर्फ 9 रन की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। देखिए जो ग्रामीण लेवल की सी डी लॉर्ड की टीम खेलती है रोहित, समय की पाबंदी होनी जरूरी है। आप लाइव देखते हैं, आपको गावठान को पेनल्टी मिल सकती है 2 रन की। देखिए सुनील मडवी जी कितनी तेज रफ्तार से गाड़ी घुमाते हुए हमें फोन आया कि भाई हम आ रहे थोड़ा रुको, लेकिन ऐसा नहीं, समय है, नियम है, रूल्स है जो फॉलो होने बहुत जरूरी है। और आज लगता है देखिए 9:11 और चौथा तीसरा मुकाबला यहाँ पर फिनिश होने पर है। फिर से एक बार गेंदबाज अक्षय मात्रे, और यहाँ से बेहतरीन गेंद कट करना चाहते थे, लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती हुई काफी देर बाद ये डॉट गेंद। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर, सिर्फ 9 रनों की जरूरत है। ये मुकाबला देखिए कितने जल्दी फिनिश हुआ है। पहला बॉल भी 2 मिनट में पहले डाला गया और कितना समय बचा यहाँ पर। ऋतिक केनी आड़ा बल्ला मारते हैं, लेकिन कोशिश करते थे आड़े बल्ले से घुमाने की, लेकिन डॉट गेंद की समाप्ति होती है। स्कोर वहीं पे रुका हुआ है 18 के ऊपर। 27 का टारगेट था, उसका पीछा करते वक्त पेठाली टीम इस वक्त अच्छे हालात में है। बेहतरीन उन्होंने गेंदबाजी, उसके बाद बेहतर बल्लेबाजी। ऋतिक केनी स्क्वायर कट किया इस गेंद को कवर पॉइंट के ऊपर से, बेहतरीन चौवा। सिर्फ 5 रनों की जरूरत है। इसके बाद मुकाबला है गावठान और कुंडेवाल के कप्तान आ चुके हैं। गावठान के कप्तान को यहाँ आना बहुत जरूरी है, वरना पेनल्टी मिल सकती है यहाँ पर। तो अब रन चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 5 रनों की जरूरत है इस मुकाबले में जीतने के लिए। गावठान का कोई भी एक आदमी जो यूनिफॉर्म पहना होना चाहिए, ट्रैक टी शर्ट शूज पहना हुआ चाहिए, कंप्लीट ड्रेसिंग में कैप्टन चाहिए, तो ही टॉस होगा यहाँ पर। और 5 रनों की जरूरत है, और गेंदबाज यहाँ से बेहतर गेंदबाजी अब तक अक्षय मात्रे। शुरुआती पहले ओवर में 18 रन आने के कारण थोड़े से दबाव में चल रही है मुलेखन क्रिकेट टीम। स्विच हिट का इस्तेमाल और गेंद सीमा पार, 4 रन। बाय मिलेगी, यानी कि कोन 11 क्रिकेट टीम ने 56 रन बनाए। 55 और 56 का टारगेट था, तो उसका रिकॉर्ड अब तक किसी टीम ने तोड़ा नहीं है। तो यानी कि यहाँ पर अगला मुकाबला लास्ट खेला जाएगा, उस मुकाबले में अगर 56 प्लस नहीं होते तो कौन क्रिकेट टीम को बाय मिलेगी, इस लॉट में पहली बाय उन्हें मिलेगी। और ये मुकाबला जीता गया है पेठाली क्रिकेट टीम। बेस्ट ऑफ लक, बेहतरीन बल्लेबाजी, गेंदबाजी और हार्ड लक मुलेखन बी। मैं कहूँगा इस मुकाबले में आपको इस नाइट रजनी से, इस टूर्नामेंट से बाहर होना पड़ रहा है।
हॅलो 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 या मॅचचा मॅन ऑफ द